पारंपरिक पद्धतीने केलेली चविष्ट अशी आपण हरभऱ्याची भाजी बघणार आहोत। ही भाजी झटपट होते आणि खायला तर अतिशय चविष्ट लागते। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। इथे ना आपण मोहरी घालून घेतलेली आहे। आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा आणि छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। हे छान तडतडलं ना मग आपल्याला कढीपत्ता आणि लसूण घालून घ्यायचं आहे। हे छान आता आपण तडतडून घेऊया। छान आता जिरे आणि मोहरी आपलं हे तडतडायला लागले किंवा ते छान असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। आता लसूण घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये। हे छान आपल्याला 1-2 मिनिटं ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे। ही भाजी सोपी आहे पण ह्याची फोडणी महत्त्वाची आहे। फोडणी चांगली झाली ना कुठल्याही पदार्थाला, ते साधं वरण असू द्या, खूप छान लागतं। फोडणी महत्त्वाची असते। गॅसची फ्लेम इथे स्लो करते मी। आता हे छान आहे ना थोडं गोल्डन झालेलं आहे आपला लसूण। मी इथे 2 मोठे टेबलस्पून आपल्या घरचा साठवणीचा कांदा मसाला घालून घेते। जो तुमच्याकडे असेल तो घाला। या मसाल्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तेलात मसाला परतल्यामुळे काय होतं ना, छान असा मसाला परतला जातो आणि भाजीची चव दुपटीने वाढते। म्हणून आहे ना तेलात आधी मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे। इथे आता मी टोमॅटो घालून घेतलेला आहे। एक अख्खा मोठा चिरलेला टोमॅटो आहे हे। छान आता आपल्याला ना हा असा सॉफ्ट होईपर्यंत आहे ना ह्या आपल्या मसाल्यामध्ये किंवा ह्या तेलामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आता ना आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो हे छान असं सॉफ्ट व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता टोमॅटो हा छान असा मऊ झालेला आहे किंवा तो शिजलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला जे मोड आणून घेतलेले होते ना हरभरे, अख्खे हरभरे, ते आपल्याला घालून घ्यायचे। हे धुवून घेतलेले आहेत। ह्याला जेव्हा मोड येतात ना तेव्हा त्याची ना या भाजीची चव ना अशी गोडसर छान लागते। जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा आपण असं कडधान्य वगैरे करू शकतो, पटकन होतात। आणि भाजी आणल्यावरच असं मोड आणून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर पटकन आपल्याला असे कडधान्य जेव्हा भाजीला नसेल काही तर आपल्याला हे करता येतात आणि खूप छान असे चवीलाही लागतात। छान आपण हे मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्यामध्ये ना थोडं सुरुवातीला गरम पाणी घालून घ्यायचंय। गरमच घालायचं आपल्याला। कोणतीही भाजी करताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजीची चव नाही खूप छान लागते। हे आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला कमीच पाणी घालायचंय म्हणजे ते पटकन अशी त्याला तरी येते। आपण आता ह्याला ना 5 मिनिटं असं झाकून ठेवूया म्हणजे त्याला छान अशी तरी सुटेल। तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत। छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये अजून थोडं गरम पाणी ऍड करणार आहे, म्हणजे भाजी छान शिजेल, मऊ शिजेल। आणि शेंगदाण्याचं कूट आपण ह्याच्यात घालून घेणार आहे। ह्याच्यात मी खोबरं वगैरे काहीच या भाजीला घातलेलं नाही। खूप साधी अशी भाजी केलेली आहे आणि तेवढीच चविष्ट पण लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। फक्त साधी शेंगदाण्याच्या कुटाची आपण जेव्हा गावी जातो ना सुट्टी तेव्हा अशी साधी सिंपल भाजी करतात, पण ती पण आहे ना आपल्या वाटण जे करतो ना आपण भाजी त्याच्यापेक्षा पण इतकी ती उत्कृष्ट लागतात की खरंच खूप छान लागतात। कदाचित गावचं पाण्याला पण खूप छान अशी चव असते, म्हणून मी इथे साधीच अशी आज भाजी बनवलेली आहे। 2 ते 4 मोठे टेबलस्पून दाण्याचं कूट घालून घेते। आता 3 टेबलस्पून मी इथे दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। आपण छान असं हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे, म्हणजे लवकर भाजी शिजते आणि चव पण खूप छान होते भाजीची। इथे गरम पाणी ऍड करून घेऊया। तुम्हाला किती भाजीचा रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करून घ्या तुम्ही। आता हे हरभरे शिजायला पण आपल्याला थोडंसं वेळ लागणार आहे, म्हणून पाणी थोडंसं मी घालून घेते बऱ्यापैकी। भाकरी सोबत, चपाती सोबत अतिशय छान लागते ही भाजी आणि पटकन होणारी आहे। आता आपण यामध्ये ना थोडीशी चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून घेऊया। छान आता आपण
10 मिनिटे ही भाजीला उकळी येऊन देऊया, छान अशी शिजवून देऊया मऊसर ती. छान अशी आपली भाजी ही रेडी आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. थोडं मी घट्टच असं ठेवलेलं आहे, जास्त मी पातळी भाजी केलेली नाही आहे, सरभरीतच मी केलेली आहे. आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया. ह्याला तर आपण सर्व करून घेऊया. खूप छान अशी दिसत आहे, टेम्पटिंग दिसत आहे भाजी. ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भाताबरोबर तर अप्रतिम लागते. मला ही जास्त करून भाताबरोबरच आवडते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदित राहा.